नमस्कार, लाइफ इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आरडी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। भिवंडी लोकसभा चुनाव 2019 को लेकर के महायुति का प्रमुख कार्यकर्ता मेलावा संपन्न। आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के दांडेकर वाड़ी में, जहां भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई तथा श्रमजीवी संगठन की महायुति से कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां काफी मात्रा में शिवसैनिक, भारतीय जनता पार्टी और श्रमजीवी संगठन तथा आरपीआई के कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। जानकारी के अनुसार पूर्व चुनाव लोकसभा चुनाव 2014 में इसी तरह की महायुति की गई थी, जहां बीजेपी, शिवसेना और आरपीआई की महायुति से खासदार कपिल पाटिल चुने गए थे। काफी प्रचंड मतों से विजयी हुए थे और इस बार भी शिवसेना ने वादा किया है कि शिवसेना गद्दारी नहीं करती। शिवसेना अगर युति करती है तो जवाबदेही लेती है और जवाबदेही के अनुसार साथ निभाती है। इस तरह से पालक मंत्री एकनाथ शिंदे तथा रविंद्र चौहान और आए हुए प्रमुख कार्यकर्ताओं में भारतीय जनता पार्टी के भिवंडी शहर अध्यक्ष महेश चौगुले आमदार और शिवसेना के आमदार रुपेश दादा महात्रे और शांताराम मोरे, ठाणे जिला के ग्रामीण संपर्क प्रमुख प्रकाश जी पाटिल और तमाम पक्ष के कार्यकर्ता पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी मौजूद थे। जहां पर महायुति को लेकर के प्रमुख कार्यकर्ताओं का मेलावा संपन्न हुआ, जहां कई हजारों की संख्या में कार्यकर्ता, पदाधिकारी और जनता मौजूद थी। जहां ये कार्यक्रम संपन्न किया गया। पक्ष के प्रमुख और वरिष्ठ पदाधिकारियों ने महायुति को लेकर के अपने वक्तव्य किए और कहा कि जिस तरह से अगले 2014 के लोकसभा चुनाव में भिवंडी के खासदार कपिल पाटिल को चुनकर दिया था, इस बार लोकसभा चुनाव 2019 में भी बहुत बड़े मतों से, प्रचंड मतों से विजयी बनाएंगे। आइए देखते हैं प्रमुख कार्यकर्ता मेलावा के अंतर्गत आए हुए मान्यवरों ने, आए हुए नेताओं ने किस तरह से कपिल पाटिल को सपोज किया और भरोसा दिया, आश्वासन दिया और संकल्प लिया प्रचंड मतों से विजयी बनाने का। भारतीय जनता पार्टीने आपण एकत्र लढलो आणि एकत्र लढल्यानंतर आपण त्यावेळेला खासदार निवडून आणला। ती आपली कामगिरी 4 वर्षामध्ये जे आपलं काही घडलेलं आहे हे विसरण्याची तुमची आमच्यावर जबाबदारी आहे आणि ते विसरून पुन्हा तुम्हाला आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून हातात हात घालून काम करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून या देशामध्ये पुन्हा हिंदुत्वाचं राज्य येणार आहे। सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, कारण विरोधी पक्षाकडे पंतप्रधानासाठी उमेदवारच नाही। आणि म्हणून आज विकलांग अवस्थेत असलेला विरोधी पक्ष यांचे रोजच्या रोज एक असे तुकडे पडत आहेत आणि आपल्याला ही संधी आहे की पुन्हा या देशावर शिवसेना भाजप युतीची सत्ता आणायची आहे। त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मतभेद विसरून, मतभेद असतील माझ्याही मनामध्ये आहेत, पण ते तुर्त बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्यासमोर एकच लक्ष आहे की अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता, तसं आपल्याला फक्त आता एकच लक्ष आहे की दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगवा फडकावायचा आहे। आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आजपासून ते 29 एप्रिलपर्यंत तन मन धनाने कामाला लागून ही विजयाची पताका पुन्हा एकदा फडकवाल आणि त्या भिवंडी लोकसभेवर पुन्हा विजयाचा तुम्ही एक हुंकार आणाल, अशा प्रकारची माझी भावना आहे। आणि हे सर्व आणण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्याने आरोग्य देवो, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो। आणि कपिल पाटील यांना लोकसभेवर पुन्हा एकदा पाठवायचं आहे। त्यांच्यामध्ये जे काही बदल करायचे आहेत ते बदल आपण घडवून आणणार आहोत। म्हणून सर्वांनी मन मोठे करून आपण या यशाचे मानकरी व्हायचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। तर गेल्या 4.5 वर्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये ज्या कुरबुरी सुरू होत्या त्या आम्ही देशामध्ये काम करत असल्यामुळे इतर सगळ्या राज्यातले खासदार सांगायचे की शिवसेना कधीच आपल्यासोबत येणार नाही, परंतु देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी ही युती घडवून आणली आणि म्हणून आज आपण युतीचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। मी आपल्याला फार मार्गदर्शन न करता विकास झालेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर न बोलता युतीचे हे मेळावे का घ्यायला लागलेत, आम्ही काल कल्याणला घेतला, बदलापूरला घेतला,
आता शहापूरला घेतला, आज भिवंडीत आहे. सगळीकडे युतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जे निकृष्ट आलेलं आहे त्याच्यामुळे मन आपली एकमेकांची दुभंगलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षांनी मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली, त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकार्यांना दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो, यापूर्वी जे काही झालं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतोच. पण आदरणीय दोन्ही नेते इकडे बसलेले आहेत, ह्यांनी ही शाश्वत केलेलं आहे की भविष्यामध्ये आपल्या दोन्ही पक्षांमध्ये काही कुरबुरी होणार नाही याची खबरदारी ते घेतीलच. परंतु मी माझ्याकडूनही आपल्या दोन्ही पक्षांमध्ये कसं सौहार्दाचं वातावरण राहील याच्यासाठी निश्चितपणाने मी खबरदारी घेऊन भविष्यामध्ये या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या शहराचा आणि लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करीन. आणि म्हणून ही निवडणूक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढत आहोत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी फक्त उभा आहे, येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 29 एप्रिलच्या मतदानाच्या दिवशी आपण कमळासमोरच्या बटनावर कमळासमोरचं बटन दाबून ह्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने मला निवडून द्यावं अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आपल्याला करतो. आणि 2014च्या इतिहासाची परत पुनरावृत्ती करावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. मला विश्वास आहे की दोन्ही पक्ष एकत्र होऊन कामाला लागलेले आहेत. मागच्या वेळी आपण 1,11,000 मतांनी निवडून आलो, आता यापेक्षा जास्त मतांनी तुम्ही मला निवडून द्याल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. सांगितलं की यापुढे पुन्हा या युतीमध्ये काही होणार नाही. बरोबर आहे, 4 कामं नाही झाली तरी चालतील, तर संबंध समन्वय हा कायमचा आपण ठेवण्याचं काम करूया अशा प्रकारची आपल्याला दोन्ही सहकार्यांना विनंती करतो. आणि रुपेश मात्र सांगतात जास्त टाळ्या वाजतात, आता तुम्ही किती टाळ्या घेतात ते पण बघूया आपण. अरे केलं ना, मी पुढे नाही सांगितलं. आता शहापूरला सांगितलं तुम्ही की 2014ला जे काम केलं त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उतरून आम्ही काम करू. आता तुम्ही दोघे परत एकदा भिवंडीवाल्यांना पण सांगा 2014पेक्षा 2021ला जास्त काम करू. मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि रुपेश मात्रेंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. ज्याप्रमाणे 2014ला काम केलं होतं निश्चितच तशाच प्रकारचं काम आपण यावेळी देखील करणार आहोत. खरं तर मी माझ्या मनोगतामध्ये बोलण्यापेक्षा एक मी इंटरव्ह्यू दिला होता, मशाल ह्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता, त्यावेळी युती देखील झाली नव्हती. आणि त्यावेळी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की पक्षाचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल, पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करणं मला बंधनकारक असेल आणि मी ते काम करेन अशा प्रकारचं माझी ती मुलाखत होती. आणि त्यानंतर युती झालेली आहे, त्यानंतर उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी सन्माननीय कपिल पाटलांनी सांगितलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये जे आपल्या मनातले संबंध आहेत ते संबंध जरी चुकीचे झाले होते किंवा त्या संबंधामध्ये कुठेतरी अंतर निर्माण झाला होता, दुरावा निर्माण झाला होता, परंतु निश्चितच यापुढे तसं होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यावर व्यासपीठावर विश्वास ठेवून आणि आपल्या नेत्यांनी केलेली युती जी आहे त्या युतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्वजण तशा प्रकारचं काम कराल. मी भिवंडी विधानसभेमधून जेवढं शक्य होईल तेवढं निश्चितपणे आपल्याला ज्याप्रमाणे 2014ला काम केलं होतं त्याहीपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न करेल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. हा युती आहे, परंतु आपले सेनेचेच बाळ्यामामा सुरेश म्हात्रे हे अजूनही नाराज आहेत.
काय सांगणार तुम्हाला तर एवढे पदाधिकारी एवढे कार्यकर्ते ते दिसत नाहीत का? अरे शिवसेना भाजप युती झालेली आहे, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसैनिक जो आहे हा पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करत असतो. ठीक आहे, काही बाबतीमध्ये कोणी नाराज असेल ते काही पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या विरुद्ध कोणी शिवसेनेमध्ये काम करू शकत नाही, केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं काम करतात. कालपासून मी अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला भेटतील आणि कपिल पाटील यांना विजयी करण्याची विनंती करतात. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये बाळामामा याचा आता समावेश राहणार का? त्यांच्यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाणार? पण काय त्यांनी केलंय? ज्या पद्धतीने नाराजी दूर करण्यासाठी सेनेकडून प्रयत्न करणार. अरे बाबा, असं आल्या की काही गोष्टी होत असतात, परंतु एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पालन कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे आता कुठली अशी संदेश परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीचं मनोमिलन सध्या आपण स्वतः शिवसेना असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घडवून आणतात, परंतु ते घडवून आणताना सुद्धा त्यांची जी वेगळी एक भूमिका त्यांनी दुसऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. आज बघा, इकडे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवक सगळे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे अख्खी शिवसेना इकडे उपस्थित आहे. त्यामुळे शिवसेना पूर्णपणे कपिल पाटील यांच्या पाठीशी आहे.